साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 25 लाखाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। जागा खरेदी प्रकरणात इशारापोटी दिलेले 25 लाख रुपये वारंवार मागणी करूनही न देता तिघांनी सोलापूरच्या माजी आमदार पुत्राची फसवणूक केली आहे। या प्रकरणात तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। राजेश सिद्धरामप्पा पाटील असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे। या प्रकरणात सुभाष रंगनाथ लोहार, भूषण सुभाष लोहार आणि रत्नकुमार सुभाष लोहार असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत। राजेश पाटील यांची सिद्धेश्वर एंटरप्राइजेस या नावाने फर्म आहे। त्याचे मित्र गुरुनाथ येलटी यांच्या ओळखीचे लोहार यांची शिवाजीनगर बाळे या ठिकाणी असलेले सर्वे नंबर 73/2 ही 11 हेक्टर 57 आर विक्रीकरिता काढण्यात आली होती। या जागेचा व्यवहार 12 कोटी रुपयाला ठरला। त्याचा इशारा म्हणून राजेश पाटील यांच्याकडून लोहार यांना 25 लाख रुपये देण्याचे ठरले। त्यामध्ये पाटील यांनी 1 लाख रुपये रोख आणि 24 लाखाचा युनियन बँकेचा चेक दिला। दरम्यान पाटील यांना असे समजले की या जमिनीचा लोहार व त्यांचे बंधू राजेंद्र लोहार यांच्यात वाद असून ते प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे। ही माहिती पाटील यांच्यापासून लपवली। त्यानंतर पाटील यांनी पैशाची मागणी केली असता त्यांनी दिले नाहीत, म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश पाटील यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार आटुळे हे करीत आहेत।